त्यांच्या ऑक्सफर्डमध्ये शिकतो. अहो, त्या ज्ञानी आहे, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा PhD, काय सोनं आहे. म्हणजे आपण उठून तिथं जात होतो. म्हणजे इंग्लंड अर्थव्यवस्था का प्रॉस्परस होती, भारतीय विद्यार्थी जात होते. आज इंग्लंड अर्थव्यवस्था का खालतीये, आता भारतीय विद्यार्थी तिथं जात नाहीत. आज परिस्थिती अशी आली की ते माझ्याशी टायअप करतायत. तुम्ही माझ्या इथे कॅम्पसमध्ये शिका, मात्र तुम्ही त्यांना तसं शिकवू शकता का? तुमचा तो स्किल सेट आहे का? एक इंडस्ट्री म्हणून उदाहरण घेऊ, देन वी विल एक्स्ट्रापोलेट इट टू द अदर्स. विद्यार्थ्यांची आज एज्युकेशन इंडस्ट्री झाली. माझ्या लहानपणी शिक्षक म्हणजे मिशन समजलं जायचं. लोकमान्य टिळक, आगरकर, आलाना, फलाना, डिमका. आज आपल्याकडे शिक्षण तज्ज्ञ नसतात, शिक्षण सम्राट असतात. मी गाली म्हणून नाही देते, प्लीज डोंट टेक इट दॅट वे, बिकॉज नाऊ इट हॅज बिकम अन इंडस्ट्री. मग तुम्ही जर इंडस्ट्री म्हणून त्याच्याकडे पाहिलात तर इंडस्ट्रियल रिक्वायरमेंट बदलते. जसं एखादा माणूस लाखो रुपये कॅपिटेशन फी भरून जर काही एक डिग्री घेत असेल तर तो साहजिक कारकिर्दीच्या पहिल्या 4-5 वर्षात ती कॅपिटेशन फी वसूल करेल की नाही? कारण फॉर मी इट्स अन एक्सपेंडिचर, फॉर हिम इट्स अ कॅपिटल टू बी रिकवर्ड. ही इकॉनॉमी आहे की नाही? तिसरं उदाहरण की शेवटी तुम्ही एक अर्थव्यवस्था म्हणून जगाकडे कसं बघता याच्याशी अवलंबून असतं. साधं उदाहरण घ्या की करोनाचा फायदे तोटे राजकीय, आर्थिक, सामाजिक त्या वादात मी जात नाही. मी प्युअरली आता फायनान्स म्हणून त्याच्याकडे बघतो. 2020च्या आधी तुमच्या माझ्या देशामध्ये डिफेन्स म्हणजे आपल्या देशाच्या 4 सीमांचं संरक्षण एवढंच होतं. 2020 साली आपण आत्मनिर्भर स्वीकारलं. आत्मनिर्भर स्वीकारणाऱ्या जगात आपण एकटेच नाही आहोत. आपल्याकडं संस्कृत शब्द आहे, मोदीजींना ते आवडतात, ते काय शॉर्ट फॉर्म करतात. आत्मनिर्भर संस्कृत शब्द आहे म्हणून आत्मनिर्भर आलं. पण जपान जेव्हा म्हणतं लुकिंग इनवर्ड म्हणजे काय, तेच आहे. अमेरिका म्हणतं बी अमेरिकन बाय अमेरिकन म्हणजे काय. आता ट्रम्प कुठच्या घोषणेवर निवडून आले. आज जर्मनी जेव्हा म्हणते जर्मन फर्स्ट म्हणजे काय. चायना वर्षानुवर्ष म्हणते चायना फर्स्ट म्हणजे काय. मग आपला फरक कुठे पडला. आपण 2020 साली असं म्हणलं की डिफेन्स करता पुढच्या 5 वर्षात 75% उत्पादन भारतातच झालं पाहिजे. आज 2025 मध्ये आहोत.